नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळा चालू झालेला आहे, तर आपण मस्त अशी घरच्या साहित्यातून थंडगार अशी कुल्फी बनवूया. त्यासाठी इथे मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे व त्याच्यात 3 टेबलस्पून साखर घातलेली आहे. आपण हे चांगलं असं उकळून घेऊया व ह्याच्यात घालूया 3 टेबलस्पून मिल्क पावडर. आता थोडं उकळून घेऊया. ह्याला आपल्याला थोडं घट्ट करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच आपण घालूया 3 टेबलस्पून रोज एसेन्स. आता हे चांगलं आपण बॉईल करून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट झालं बघा एवढं. तर आता गॅस बंद करूया. माझ्याकडे आईस्क्रीमचे कोन आहेत, पण जर नसेल कोणाकडे तर तुम्ही असा ग्लास घेऊ शकता. आता हे थंड झालेलं आहे मिश्रण आपण ह्याच्यात ओतून 2 तास फ्रीजमध्ये ठेवूया. हे बघा असे कोन भेटतात बाजारात. आता 2 तासानंतर मी बाहेर काढलेलं आईस्क्रीम थोडी सेट झालेली आहे. ह्याच्यात आता आपण आईस्क्रीम स्टिक्स लावूया आणि मी थोडेसे ड्रायफ्रूट असे क्रश करून घेतलेले आहे. त्यात मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. हे बघा आईस्क्रीम आपली अशी बाहेर आली आहे, सेट झालेली आहे थोडी. हे सर्व ड्रायफ्रूट आपण ह्याला लावून घेऊया आणि परत 7 ते 8 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया, फ्रीझरमध्ये आईस्क्रीम. हे बघा 8 तासानंतर मी आईस्क्रीम बाहेर काढलेली आहे. आपली छान मस्त अशी कुल्फी घरच्या साहित्यातून तयार झालेली आहे. अगदी सॉफ्ट आणि आपल्याला काही भीतीही नाही आहे की काय ह्याच्यात मिक्स केलेलं काय, कारण आपण स्वतःही बनवलेली आहे. एकदम छान अशी सॉफ्ट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.